नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो एक आहे, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये जी मित्रांनो सरळ सेवा भरतीची जाहिरात निघालेली आहे मित्रांनो, त्या परिसंदर्भातील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण व अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झालेला होता त्या संदर्भात देखील आपण आपल्या चॅनलवर अपडेट दिलेली होती. तर आपण आजपासून ज्या एक संभव प्रश्नांची आपण सिरीज कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये आपण परिपूर्ण TCS पॅटर्न हा आपण ॲनालिसिस करणार आहोत. आणि मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील विचारली जाऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे आपल्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला. तर पाहूया आपल्याच्या या भाग 1 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापना कधी झाली? तर जे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे, म्हणजे की जे आपण याला डायरेक्टली आपण फॉरेन्सिक लॅब देखील असं म्हणू शकतो. तर या फॉरेन्सिक लॅबची जी आहे जी की स्थापना कधी झाली? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1958 साली जे आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळाची जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे. तर मोस्टली ह्यांचं जे काम असतं, जे फॉरेन्सिक लॅबवाल्याचं, जे की आपण पाहत असतो, जसं की एखादा एपिसोड आपण जर पाहिला ज्यामध्ये CID, जर आपण हा एपिसोड पाहिला त्यामध्ये सर्व काही जे फॉरेन्सिक लॅबचं काम असतं ते सेम तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार असेल. तर सर्व काही त्याच प्रकारचं हे यामध्ये असणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, पुढील प्रश्न दुसरा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापना कोठे झाली? तर कोण्या ठिकाणी जी आहे जे की झाली, जे की न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की मित्रांनो मुंबई. तर मुंबई या ठिकाणी जी आहे जी की स्थापना झालेली आहे. तर थोडक्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन जर द्यायचं झालं, तर जे मुंबई येथे जे हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये जे मित्रांनो जे काही वैज्ञानिक किंवा जे तज्ज्ञ डॉक्टर होते, यांच्या साहाय्याने जे यांच्या टीमने जे की हे सर्वजण मिळून यांनी जे आहे जे की या थोडक्यात फॉरेन्सिक लॅबची थोडक्यात निर्मिती केलेली आहे मित्रांनो. कारण का त्यावेळेस जे काही खून प्रकरण असायचे वगैरे वगैरे ह्यावेळेस, म्हणजे की 1958च्या वेळेचे, त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी, अचूक शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची जी आहे थोडक्यात निर्मिती करण्यात आलेली होती. तर सर्वप्रथम जे आहे जे हॉस्पिटल यामध्येच एका टीमने जे आहे जे की शोध लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे आहे जे की फॉरेन्सिक लॅबची एक स्वतंत्र निर्मित करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न तिसरा, महाराष्ट्र FSL जे की मुख्यालय कोठे आहे? म्हणजे की फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं जे मुख्यालय आहे ते कोठे आहे असं म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होईल. तर तुम्हाला डायरेक्टली परीक्षेमध्ये जे आहे जे की FSL येईल किंवा तुम्हाला DFSL असं देखील याचं एक शॉर्ट फॉर्म होतं. तुम्हाला हे देखील विचारून तुम्हाला परीक्षेत प्रश्न जे आहे ते विचारला जाऊ शकतं. तर डायरेक्टरेट ऑफ जे की फॉरेन्सिक सायंटिफिक लॅब असं जे आहे थोडक्यात याचा फुल फॉर्म हा होणारा असेल. तुम्ही हे देखील लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, प्रश्न 4 आपला, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाची एकूण कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर संख्या किती आहे? तर एकूण मंजूर संख्या कर्मचाऱ्यांची, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1463 एवढी जी आहे जे की मंजूर कर्मचाऱ्यांची संख्या आहे. त्यानंतरचा पुढील आपण पाहू 5वा प्रश्न पुढचा, कोणत्या देशाने अलीकडेच फतेह-1 या रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर फतेह-1 या रॉकेटची यशस्वी चाचणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पाकिस्तान या देशाने जे आहे फतेह-1 या रॉकेटची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला, दरवर्षी कोणत्या ठिकाणी जगन्नाथ यात्रेचे आयोजन केले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पुरी ओडिसा या ठिकाणी जे आहे जे की दरवर्षी जगन्नाथ यात्रेचं आयोजन जे आहे ते केलं जातं. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न, जो की 7वा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? जे की राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र, ज्याला इंग्लिशमध्ये आपण शॉर्टमध्ये NDRC असं देखील आपण म्हणतो. तर NDRC स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पटना या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये NDRC जी की स्थापना करण्यात येणारी आहे. तसे मित्रांनो तुम्हाला जे आपली सध्याची TCS पॅटर्न आधारित मित्रांनो DFSL म्हणजेच की न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोग
प्रयोगशाळा संचालनालय भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो तुम्हाला जर TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील किंवा त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन्स बँक हवा असेल तर मित्रांनो तो आपल्याकडे आता उपलब्ध आहे मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचा असेल आतापासूनच एक चांगली व उत्तम तयारी करायची असेल आणि या पदभरतीमध्ये तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या आणि मित्रांनो त्याचा परिपूर्ण तुम्ही अभ्यास करा। 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्ही यश जो आहे तो मिळवू शकता। जर तुम्हाला ते खरेदी करायचं असेल मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची मित्रांनो लिंक जी देण्यात आलेली आहे किंवा जो तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसत आहे तुम्ही यावर जरी कॉन्टॅक्ट करून DFSL टेस्ट सिरीज किंवा नोट्स म्हणून जरी मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्ण रिस्पॉन्स व माहिती दिली जाणारी असेल। आणि मित्रांनो हे सर्व काही अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला मित्रांनो हे मिळवलात तर कोणत्याही प्रकारची कोचिंग लावण्याची आवश्यकता भासणारी नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही बुक्स वगैरे खरेदी करण्याची काहीच गरज भासणारी नाही मित्रांनो। ते सर्व काही तुमचं याद्वारे कव्हर होणार असेल आणि जे अतिशय महत्त्वाचं आहे तेच आपण त्यामध्ये सर्व काही कव्हर केलेलं आहे। त्यामुळे ते नक्की खरेदी करा आणि मित्रांनो चांगल्या व उत्तम तयारीला आज व या क्षणापासूनच लागा मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आपला 8 असा आहे। पुढील प्रश्न 8वा 100% कोविड लसीकरण पहिला डोस पूर्ण झालेला देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे जे की ऑप्शन नंबर या ठिकाणी ड असं होईल गोवा। त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला T20 क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की क्रिस गेल। वेस्ट इंडिजचा हा खेळाडू आहे जो की T20 मध्ये 14,000 धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर जिल्हा परिषद संख्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क 34 सध्या महाराष्ट्रात जे की जिल्हा परिषदची संख्या आहे। त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे पाठवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विभागीय आयुक्त यांना हा पाठवतो। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला पुढील कोणता जिल्हा जे की राज्यातील कोविडमुक्त जिल्हा ठरलेला आहे? तर मित्रांनो आपला आजचा हा क्वेश्चन जो आहे तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन आहे। जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर मित्रांनो नक्की खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगा किंवा मित्रांनो आपला जो व्हिडिओचा भाग 2 असेल त्यामध्ये आपण याचं जे मित्रांनो उत्तर आपण पिन करणार आहोत किंवा सांगणार आहोत। जर तुमचा अभ्यास परिपूर्ण असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही याचं उत्तर द्या मित्रांनो कारण का हा देखील एक IMPच प्रश्न आहे जे की आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन देखील पाहू शकता। अ ऑप्शन आहे वर्धा, ब भंडारा, क नागपूर आणि ड आहे गोंदिया। तर कोणतं उत्तर होईल हे तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्सद्वारे सांगा मित्रांनो। त्यानंतर प्रश्न 13वा 1857च्या ठरावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की कुंवर सिंह राणा हे जे आहे 1857च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते। त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला जालियनवाला बाग कोठे आहे? तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क अमृतसर या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क बोदट हा जो आहे या ठिकाणी शब्द होणारा असेल। तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे। तर मित्रांनो जो काही आपला एक्झाम पॅटर्न आहे जो सिलेबस आहे तो सर्वच आपण आपल्या लेक्चर मार्फत आपण कव्हर करणार आहोत। फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून रेग्युलरली अपडेट राहावयाचं आहे। तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर क। तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप 15 क्वेश्चन होते जे की आपण कव्हर केले आहेत तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून। जर मित्रांनो तुम्हाला आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट ज्यामध्ये तुमचा सराव होईल नोट्स मार्फत तुमचा अभ्यास होईल व टेक्निकल मार्फत मित्रांनो जे काही तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम हा तो परिपूर्ण होणारा असेल तर ते नक्की मिळवा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची मित्रांनो लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार असेल जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक चांगली तयारी लगेच ती मिळवता तुम्ही सुरुवात करू शकता मित्रांनो। आणि मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व सर्व महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत। तोपर्यंत मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।